कसं असतं म्हणजे माणसाची जी मूळ वृत्ती असते, विचार असतो, त्याचं आचरण असते, तर त्याच्या वागण्या बोलण्यात लिहिण्यातून सुद्धा प्रतिबिंबित होत आहे. आता हे नाशिकचे आमचे राज शेळके दादा गुरुमंत्र नॉलेज इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स करतात, प्रेरणादायक व्याख्याते सुद्धा आहेत. हा त्यांचा विचार, त्यांचा व्यवसाय त्यांच्या शब्दातूनच कसा उमटतोय बघा. जाईल रात्र काळी होईल लख सारे, जाईल रात्र काळी होईल लख सारे, पण तांबडे फुटे तो थांबायला हवे तू, पण तांबडे फुटे तो थांबायला हवे तू. राज शेळके दादा, आपण आपली गजल सादर करावी. धन्यवाद. एक दोन शेर आणि म्हटलं, शोषण अगदी चहू दिशांनी झाले, शोषण अगदी चहू दिशांनी झाले आणि दुनिया म्हटली पराभवांनी झाले. शोषण अगदी चहू दिशांनी झाले, दुनिया म्हटली पराभवांनी झाले आणि शब्दांवरती उगाच ठपका आला, शब्दांवरती उगाच ठपका आला, भांडण तुमच्या मुकेपणांनी झाले. एक मतला दोन शेर आणखी सांगतोय. दिखावा लागतो मित्रा, दिखावा लागतो मित्रा, दिखाव्याची गरज आहे. दिखावा लागतो मित्रा, दिखाव्याची गरज आहे. जगाला फक्त एखाद्या बहाण्याची गरज आहे. आणि विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांनो थांबवा जथ्थे, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांनो थांबवा जथ्थे. इथे काही पलित्यांना निखाऱ्याची गरज आहे. घटस्फोटास दोघांनी दिला होकार आहे, पण घटस्फोटास, घटस्फोटास दोघांनी दिला होकार आहे, पण मुलांना नेमकी आई नि बापाची गरज आहे. घटस्फोटास दोघांनी दिला होकार आहे, पण मुलांना नेमकी आई नि बापाची गरज आहे. एक गझल घेतो. नाशिकच्या कवी संमेलनामध्ये लेकीची गझल म्हटली होती म्हणून ती परत म्हणत नाही, वेगळे म्हणतो. गांजलेल्या मानसानी सांग कोठे जायचे, गांजलेल्या मानसानी सांग कोठे जायचे. आसवाना प्यायचे की उंबरे झिजवायचे, गांजलेल्या मानसानी सांग कोठे जायचे. मौक्तिके माळेतली एक एक निखळू लागली, मौक्तिके माळेतली एक एक निखळू लागली. मूर्तिके मूर्तिके कुठल्या फुलानी मी तुला सजवायचे, गांजलेल्या मानसानी सांग कोठे जायचे.
जर ठरवले शासनाने तर लढाई थांबते. जर ठरवले शासनाने तर लढाई थांबते. जर ठरवले शासनाने तर लढाई थांबते. तर लढाई थांबते. जर लढाई थांबली तर. जर लढाई थांबली शासन कसे चालायचे. जर ठरवले शासनाने तर लढाई थांबते. जर लढाई थांबली शासन कसे चालायचे. गांजलेल्या माणसांनी सांग कोठे जायचे. पुण्य वाटून घ्यायची जागा. पुण्य वाटून घ्यायची जागा. खरे तर इस्पितळ. पुण्य वाटून घ्यायची जागा. खरे तर इस्पितळ. पण तिथेही बेत दिसले. पण तिथेही बेत दिसले. रुग्ण वाटून घ्यायचे. गांजलेल्या माणसांनी सांग कोठे जायचे. जन्म देतानाच ही आज्ञा कपाळी गोंदवा. जन्म देतानाच ही आज्ञा कपाळी गोंदवा. जन्म देतानाच ही आज्ञा कपाळी गोंदवा. आज्ञा कपाळी गोंदवा. रिक्त हाती यायचे. रिक्त हाती यायचे. रिक्त हाती जायचे. रिक्त हाती यायचे. रिक्त हाती जायचे. गांजलेल्या माणसांनी सांग कोठे जायचे. घेतली नाही. घेतली नाही कधीही काळजी झाडा तुझी. घेतली नाही कधीही काळजी झाडा तुझी. घेतली नाही कधीही काळजी झाडा तुझी. काय मागू मी तुला. काय मागू मी तुला. तू तरी का द्यायचे. काय मागू मी तुला. तू तरी का द्यायचे. गांजलेल्या माणसांनी सांग कोठे जायचे. या जगाला भेट द्याया एकदा ये विठ्ठला. या जगाला भेट द्याया एकदा ये विठ्ठला. एकदा ये विठ्ठला.
स्वतःला सोडशील तूही स्वतःला देव बिऊ समजायचे सोडशील तूही स्वतःला देव बिऊ समजायचे गांजलेल्या माणसानी सांग कोठे जायचे. आणि शेवट करतो. बघ तुला जमलेच तर दे बघ तुला जमलेच तर दे श्वास थोडासा मला बघ तुला जमलेच तर दे श्वास थोडासा मला श्वास थोडासा मला आणि त्या बदल्यात मित्रा आणि त्या बदल्यात मित्रा ने तुला जे न्यायचे गांजलेल्या माणसानी सांग कोठे जायचे. धन्यवाद. मला चांगलं आठवतंय 3, 4, 5 डिसेंबर रोजी नाशिक येथे पार पडलेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गझल कट्ट्यामध्ये संतोषदादांनी लेखी गझल अशीच तरुणांमध्ये सादर केली होती. राजदादांनी लेखी ही गझल सादर केली होती आणि श्रोत्यातून एक छोटी मुलगी धावत येऊन दादांच्या गळ्याला पडून बिलगून रडत होती. शहारा आणणारा तो क्षण होता. त्याची मला परत एकदा स्मरण झालं. धन्यवाद दादा.